नमस्कार, मी संदीप जाधव. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क. फक्त तुमच्या श्वसन संस्थेवर सगळ्यात अगोदर परिणाम करतो. श्वसन संस्था जे तुम्ही आम्ही आज श्वास घेतो त्या श्वसन संस्थेच्या प्रमुख दोन भाग आहेत. एक भाग आहे त्याला अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतात. तुम्ही 12वीच्या सायन्स मध्ये ते वाचलात. त्यामध्ये नाक, घसा आणि श्वसन नलिका हा भाग येतो. आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये तुमचे फुफ्फुस आणि श्वसन नलिका हा भाग येतो. ज्यावेळेस वरच्या भागाचा हा इन्फेक्शन असतो त्यामध्ये साधारण फ्लू सारखी ते लक्षण आपल्याला दिसतात. त्यामध्ये घसा तडतडणे असेल, घशात खवखव असेल, शिंक असेल, सर्दी असेल, हलकीशी ताप असेल, खोकला असेल. काही लक्षण याचे असिम्प्टोमॅटिक राहतात, सुप्त अवस्थेत राहतात. इंक्युबेशन पिरियड आपण त्याला म्हणतो. हा सगळ्यात मोठा घातक ह्या आजाराचा आहे. 14 दिवस कसलीही लक्षणं तुमची येत नाही आणि 14 दिवस तो पेशंट कुणाच्याही संपर्कात, गर्दीच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी, शाळा कॉलेजच्या ठिकाणी, परीक्षेच्या ठिकाणी, जिथे कुठे गर्दी आहे अशा ठिकाणी तो संक्रमित करत राहतो. म्हणून याचं गुन्हे जास्त होतो. म्हणून हे जास्त प्रमाणानं फास्ट वाढत जातो. 14 दिवस याचा इंक्युबेशन पिरियड आहे. 14 दिवस कसली लक्षणं येत नाही. आली तरी अल्प स्वरूपाची असतात, शंका कुशंका येत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय इमर्जन्सी घोषित झालेला हा आजार चीनमध्ये, मग जे बाहेर देशाचे शिक्षणासाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा, जे चीनमध्ये बाहेर देशातले जे व्यक्ती होते, इमर्जन्सी घोषित झाल्याच्या नंतर चीन सरकारनं ज्या त्या देशाच्या नागरिकांना, ज्या त्या देशाच्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरला पत्र पाठवलं की तुमची हे माणसं तुमच्या देशात परत घेऊन जा. जे माणसं आपल्याकडे आणले गेले, जे ज्यांच्या देशात गेले, त्या सगळ्यांना 14 दिवस पेक्षा दुप्पट म्हणजे 28 दिवस त्यांना आयसोलेशन केलं जातं, म्हणजे सेपरेट ठेवलं जातं. 14 दिवसानंतर मग त्याला मायदेशी मायग्रेट जो कोणत्या नेटिव्ह प्लेसचा तो असेल तिथं पाठवण्याची परवानगी त्याला दिली जाते. लोअर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये जर फुफ्फुस त्यात एकदा इन्व्हॉल्व झाला, हा त्याच्या प्रतिकार शक्तीचा भाग राहिला. तुमची आमची प्रत्येकाची प्रतिकार शक्ती ही वेगळी असते. या अगोदर आपण व्हायरस बघितलेले, हा ही एक व्हायरल इन्फेक्शन आहे. स्वाईन फ्लू नावाचा H1N1 ह्या अगोदरही येऊन गेला. सुरुवातीला ट्रीटमेंट करताना उपचारांना अपयश आले, माणसं वाया गेली. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुधरत गेली. ज्यावेळेस व्हायरस काही दिवस वातावरणात राहतो किंवा शरीरात जरी एंट्री झाली, पण आपली प्रतिकारशक्ती ही प्रभावी राहिली, इम्युनिटी आपली बिल्ड राहिली, प्रतिकारशक्ती आपली बलवान ठरली, तर आपण त्या आजार जागतिक इमर्जन्सी म्हणून याला डिक्लेअर करण्यात आला आहे. तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात. यावेळेस एखादा असा आजार फैलावतो ज्याचे 20,000पेक्षा जास्त रुग्ण सिद्ध झालेले असावेत आणि 50,000पेक्षा जास्त रुग्ण हे संशयित असावेत. टीव्ही चॅनलच्या पेपरच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व बघत आहोत. चीन सारख्या देशात 20,000पेक्षा जास्त रुग्ण हे सिद्ध झालेले आहेत आणि त्या सर्वांना एका क्षणात संपवावं, मृत करण्यात यावं यासाठी परवानगी त्या देशाच्या सुप्रीम कोर्टाकडे पडून आहे. सगळ्या तास घेतले, प्रॅक्टिकल चालू झाले. प्रॅक्टिकलला मी थोडीशी अडचण आली, काही गोष्टी जमत नव्हत्या, काय नाही त्याला खराब केला. आता बोलून एखाद्याचं नाव नाही काही केलं तर विद्यार्थी आहेत ना, थोडं समजून घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं नाव घ्यावं नाही, काही नाही. पण एक जण होता, एक नाव घेतल्याचं, पण त्याने भरपूर त्रास दिला. एका मुलाच्या डोळ्याला पाणी आलं, इतकं व्यवस्थित त्याला बोलला. मुलगा मुंबईचा होता, पण थोडंसं मुलांनी बी ऍडजस्ट केलं पाहिजे आणि थोडंसं ऍडजस्ट करते मुलांनी बी करणं गरजेचं आहे. आणि आपला हा सेटअप आहे, हा मी जर माझ्याकडून कोणत्या मुलाला किंवा कोणत्या सरांना माझ्या शब्द वाईट केला असेल तरी मी ते फक्त परत घेतो. मुलांना त्या मुलांसोबत बोलण्यात ताप असतं, त्या काय बोलत नाही, प्रत्येक शब्दाला शिकून
vision, my goal is to eliminate mathematics phobia so that student can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Ani's classes. Ani's classes, where maths is fun.